Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 9.1 of chapter number 9 discount and commission from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 55 वर प्रॅक्टिस सेट 9.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण समजून घेतलेले आहेत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ सेलिंग प्राइस 900 रुपीज डिस्काउंट इज 20% देन फाइंड द मार्क प्राइस. आता इथे लक्षात घ्या, इथे काय काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये. तर सेलिंग प्राइस दिलेली आहे 900 रुपीज आणि डिस्काउंट दिलेला आहे 20%. पण हा जो 20% डिस्काउंट आहे तो कशावर दिलेला आहे? मार्क्ड प्राइस वर. मार्क्ड प्राइस आपल्याला दिलेली नाहीये, मार्क्ड प्राइस आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. लक्षात घ्या, डिस्काउंट हा कायम मार्क्ड प्राइस वर दिला जातो, सेलिंग प्राइस वर दिला जात नाही. त्यामुळे नेहमी क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे. काय इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये दिलेली आहे आणि काय फाइंड आउट करायला सांगितलेले आहे ते आधी व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. हे पहा, सेलिंग प्राइस 900 रुपीज आहे, डिस्काउंट आहे 20%. कशावर दिलेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हो ना. म्हणजे मार्क्ड प्राइस काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो इथे आपण राईट करून घेऊयात, 20% डिस्काउंट इज गिवन ऑन मार्क्ड प्राइस. आता इथे लक्षात घ्या, 20% पर्सेंट म्हणजे पर 100. जो डिस्काउंट दिला जातो तो पर 100 दिला जातो, हो की नाही, पर्सेंट म्हणून आपण पर्सेंट असं म्हणतो. सो 20% म्हणजे पर 120 रुपीज. सो इथे राईट करून घेऊया, देअरफॉर इफ मार्क प्राइस इज 100 रुपीज देन सेलिंग प्राइस इज 80 रुपीज. जर मार्क प्राइस 100 रुपीज असेल आणि 20% डिस्काउंट मिळाला तर सेलिंग प्राइस किती असणार आहे? 80 रुपीज. आता हे कॅल्क्युलेशन कसं होतं हे आपण याआधी सुद्धा समजून घेतलेले आहे. पुन्हा एकदा समजून सांगते तुम्हाला. हे पहा, हे एक टॉय आपण विकत घ्यायचं आहे आपल्याला. याची मार्क्ड प्राइस आहे 100 रुपीज. यावर जर 20% इतका डिस्काउंट आपल्याला दिला तर हे टॉय आपल्याला कितीला मिळेल? सेलिंग प्राइस काय असणार आहे या टॉयची? कसं फाइंड आउट करणार? तर हे पहा, 20% ऑफ 100, हो ना. 20% म्हणजे 20/100. कशावर आहे हा 20%? तर 100 वर, हो ना. 20% ऑफ 100 किती होतात? 100 चे 20%. सो हे पहा, आता हा 100 आणि हा 100 कट होऊन जाणार, रिमेनिंग काय राहिलं? 20. सो 100 चा 20% म्हणजे किती रुपीज झाले? 20 रुपीज झाले, हो ना. मग सेलिंग प्राइस काय असणार आहे? तर काय करणार सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला? आपण 100 मधून 20 रुपीज सबट्रॅक्ट करणार. हे पहा, 100 वर 20% डिस्काउंट म्हणजेच किती रुपीजचा डिस्काउंट मिळालेला आहे? 20 रुपीजचा डिस्काउंट मिळालाय. म्हटल्यावर ही वस्तू तुम्हाला कितीला मिळणार? त्यासाठी आपण 100 मधून 20 सबट्रॅक्ट करणार. किती राहिले? 80 रुपीज. सो या स्टेटमेंटचा अर्थ तुम्हाला कळाला का? की जर मार्क प्राइस 100 असेल, आता याची मार्क प्राइस 100 होती आणि 20%चा डिस्काउंट, 20% म्हणजे किती रुपीजचा डिस्काउंट मिळाला? 20 रुपीजचा डिस्काउंट मिळाला, हो ना. मग 100 मधून आपण 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना सेलिंग प्राइस काय झाली? 80 रुपीज झाली. सो लक्षात घ्यायचं आहे, कधीही कोणतीही वस्तू आपण जेव्हा विकत घेत असतो तेव्हा त्यावर जो डिस्काउंट दिला जातो त्याला आपण नेहमी कम्पेअर करतो कशाबरोबर? तर 100 पैकी किती. आता 10%चा जर डिस्काउंट असेल तर पर 100 मग किती? 30%चा डिस्काउंट असेल तर पर 100 किती? हे आधी आपण लक्षात घेतो. सो आता इथे 20%चा डिस्काउंट दिलेला आहे की नाही? 20%चा डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे पर 100 ती वस्तू आपल्याला कितीला मिळणार आहे? 80 रुपीजला, ओके नाही. पर 120 रुपीज मायनस होत जाणार. का? कारण प्रत्येक 100 रुपीज मागे आपल्याला 20 रुपीजचा डिस्काउंट मिळालेला आहे. 20% डिस्काउंट याचाच हा अर्थ होतो. मग आता इथे आपल्याला मार्क प्राइस फाइंड आउट करायची आहे की नाही? या क्वेश्चन मध्ये सेलिंग प्राइस दिलेली आहे. मग आपण काय करूयात? मार्क प्राइसला एक्स म्हणूयात. सो लेट द मार्क प्राइस बी एक्स व्हेन सेलिंग प्राइस इज 900. जेव्हा सेलिंग प्राइस 900 असेल तेव्हा मार्क प्राइस आपण एक्स घेऊयात. आणि आपल्याला माहित आहे की प्रत्येक 100 मागे 20 रुपीजचा डिस्काउंट आहे म्हटल्यावर सेलिंग प्राइस जर ती वस्तू 100 ची असेल तर सेलिंग प्राइस 80 रुपीज होते, बरोबर.
सो आपण काय करूयात, कम्पेअर करूयात याला आणि याला. सो कशा प्रकारे कम्पेअर करणार, जर मार्क प्राइस एक्स रुपीज आहे तर सेलिंग प्राइस किती 900 रुपीज, आणि तीच सेम वस्तू जर मार्क प्राइस 100 रुपीज आहे तर सेलिंग प्राइस त्याची 80 रुपीज होते. बरोबर. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, जर सेलिंग प्राइस, जेव्हा सेलिंग प्राइस 900 रुपीज आहे तर मार्क प्राइस किती असणार आहे. आपल्याला माहित आहे 20% डिस्काउंट म्हणजेच मार्क प्राइस 100 रुपीज आणि सेलिंग प्राइस 80 रुपीज. येते लक्षात. स्वतः हे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण. सो आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 80 इंटू एक्स इज इक्वल टू 900 इंटू 100. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्स म्हणजे मार्क प्राइस आपण घेतलेला आहे. सो एकटा एक्स ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि या 80 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो, इकडे जेव्हा त्याची साईड तो चेंज करेल तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो हे पहा कशा प्रकारे राईट करणार आपण. एक्स इज इक्वल टू च्या राईट हँड साईडला जे आहे ते ऍज इट इज आपण राईट करूया. सो 900 इंटू 100 आणि हा 80 आता त्याची साईड चेंज करणार आहे की नाही. सो डिव्हिजन मध्ये येणार 80. हा 0 गेला, हा 0 गेला. 2 4s are 8 and 2 5s are 10. राईट. आता या 4 ने 900 ला डिवाइड करूयात. 4 1s are 4, 4 2s are 8. 9 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. सो 1 0 10 झाले इथे. पुन्हा 4 2s are 8. 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात. सो 2 0 20 झाले. 4 5s are 20. 2 2 5 इंटू 5. चला मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येते, हे पहा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर येते 1125, 1125. सो एक्स इज इक्वल टू 1125. एक्स म्हणजे काय आपण घेतलेलं होतं, मार्क्ड प्राइस. सो मार्क्ड प्राइस काय आलेली आहे इथे आपली 1125. अशा प्रकारे फायनल आन्सर तुम्ही या क्वेश्चन साठी राईट करायचे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. The marked price of the fan is 3000 rupees. Shopkeeper gave 12% discount on it. Find the total discount and selling price of the fan. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की एका फॅनची मार्क्ड प्राइस आहे 3000 रुपीज. इथे आपण राईट करूयात मार्क्ड प्राइस 3000 रुपीज. शॉपकीपर गेव 12% डिस्काउंट ऑन इट. शॉपकीपरने 3000 वर 12% इतका डिस्काउंट दिलेला आहे. मग फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड द टोटल डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. 12% म्हणजे 3000 चे किती रुपीज, 12% म्हणजे किती रुपीज ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सेलिंग प्राइस फॅनची फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. चला तर मग खूप इझी क्वेश्चन आहे. 3000 चे 12% म्हणजे किती ते कसे फाइंड आउट करतात आपल्याला माहित आहे. 12% ऑफ 3000 रुपीज. सो इथे आपण राईट करूयात डिस्काउंट इन रुपीज. हाऊ टू कॅल्क्युलेट डिस्काउंट इन रुपीज, मार्क्ड प्राइस इंटू काय करायचं आहे, डिस्काउंट करायचं आहे. सो मार्क्ड प्राइस आहे 3000 रुपीज. डिस्काउंट किती दिलेला आहे 12%. 12% म्हणजे पर 100 12. सो 12/100. आता इथे हे दोन झिरोज कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे 30 इंटू 12. 30 इंटू 12 किती येतं. सो हे पहा 0 ऍज इट इज आपण राईट करणार आणि 12 3 जार किती, 12 3 जार 36. सो 360 रुपीजचा डिस्काउंट इथे आपल्याला मिळालेला आहे फॅनवर. आलं लक्षात तुमच्या. 12% ऑफ 3000 रुपीज किती आहे 360 रुपीज. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, सेलिंग प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सेलिंग प्राइस कशी फाइंड आउट करतात, फॉर्म्युला आपला लर्न आहे. सेलिंग प्राइस हे पहा. नाउ by using the formula selling price is equal to marked price minus discount. डिस्काउंट किती आपण इथे फाइंड आउट केलेला आहे 3000 चा 12% म्हणजे 360 रुपीज. सो मार्क प्राइस आहे 3000 रुपीज आणि डिस्काउंट किती आहे 360 रुपीज. 3000 मधून 360 रुपीज सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग राहतात 2640 रुपीज. सो 2640 रुपीज काय झाली फॅनची सेलिंग प्राइस झालेली आहे. लक्षात आलं तुमच्या. मार्क्ड प्राइस 3000 रुपीज,
त्यावर 12% डिस्काउंट, 3000 चा 12% म्हणजेच रुपीज मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं 360 रुपीज. सो सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो तर मार्क्ड प्राइस मधून डिस्काउंट जो आहे तो सबट्रॅक्ट करत असतो. सो 3000 मधून 360 रुपीज सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर हे मिळालेले आहे 2640 रुपीज. इथे राईट करूयात आपले फायनल आन्सर. हे पहा, द टोटल डिस्काउंट इज रुपीज 360 अँड द सेलिंग प्राइस ऑफ द फॅन इज 2640 रुपीज. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. द मार्क्ड प्राइस ऑफ अ मिक्सर is 2300 rupees. A customer purchased it for 1955 rupees. Find percentage of discount offered to the customer. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की एक मिक्सर आहे, त्याची मार्क्ड प्राइस आहे 2300 रुपीज आणि एका कस्टमरने तो परचेस केला म्हणजेच विकत घेतला कितीला तर 1955 रुपीजला. लक्षात आलं का तुमच्या? मार्क्ड प्राइस 2300 रुपीज. इथे राईट करूयात. मार्क्ड प्राइस काय आहे 2300 रुपीज आणि त्या कस्टमरने परचेस केला म्हणजे त्याला कितीला तर सेलिंग प्राइस काय मिळाली त्याला 1955 रुपीज. आलं लक्षात? सो सेलिंग प्राइस इथे दिलेली आहे 1955 रुपीज. फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर्ड टू द कस्टमर. आता इथे कितीचा डिस्काउंट दिलेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. आता नुसतं डिस्काउंट विचारलं असतं तर आपण फार इझिली फाइंड आउट केलं असतं की कशा प्रकारे डिस्काउंट फाइंड आउट करतात. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला तर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. बरोबर, या फॉर्म्युलावरून आपण डिस्काउंट फार इझिली फाइंड आउट करत असतो. आता इथे त्यांनी डिस्काउंट नाही विचारलेला, आपल्याला डिस्काउंट पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट विचारलाय. ओके नाही, मग पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल कितीचा डिस्काउंट मिळालेला आहे ते फाइंड आउट करावं लागेल आणि मग तो डिस्काउंट म्हणजे किती पर्सेंट ते फाइंड आउट करावं लागेल. चला तर मग तुम्हाला तर माहितच आहे की डिस्काउंट कशा प्रकारे फाइंड आउट करतात. सो नाव बाय युजिंग द फॉर्म्युला सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. आता डिस्काउंट फाइंड आउट करायचं ना आपल्याला, मग कशा प्रकारे हा फॉर्म्युला आपण चेंज करणार. डिस्काउंटला घेणार इक्वल टूच्या राईट हँड साइडला, इथे मायनसचा साइन आहे ना, इकडे गेल्यावर प्लस होऊन जाणार. इज इक्वल टू मार्क प्राइस ऍज इट इज आपण राईट करत असतो आणि इथे सेलिंग प्राइस ला आपण कुठे पाठवणार तर राईट हँड साइडला. इथे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होणार. कळालं? आता पुढे चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. मार्क प्राइस 2300 राईट मायनस सेलिंग प्राइस 1955 रुपीज. सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 345. सो 345 रुपीजचा डिस्काउंट त्याला मिळालेला आहे. पण 345 रुपीज म्हणजे किती पर्सेंट 2300 चे ते आता आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. का? कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच विचारलेलं आहे फाइंड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. त्यांनी आपल्याला डिस्काउंट नाही विचारला, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट विचारलेलं आहे. पण त्यासाठी आपल्याला आधी डिस्काउंटच फाइंड आउट करावा लागतो. आता 2300 रुपीजचा ला 345 इतका डिस्काउंट मिळाला. मग 345 म्हणजे किती पर्सेंट ते आपण फाइंड आउट करूया. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर हे पहा 2300 वर 345 इतका डिस्काउंट आहे. सो इथे आपण राईट करूयात when marked price is 2300 rupees the discount is 345 rupees. आता आपल्याला पर्सेंट मध्ये फाइंड आउट करायचं आहे. मग पर्सेंट याचा काय अर्थ होतो पर 100 किती रुपीज. ओके नाही, पर 100 किती. सो जेव्हा 2300 रुपीज आहे तेव्हा त्याला डिस्काउंट 345 रुपीज आहे. मग जेव्हा 100 असेल तेव्हा किती असेल ते फाइंड आउट करायचंय. हो ना, आलं का तुमच्या लक्षात. सो इथे आपण राईट करूयात इफ द मार्क्ड प्राइस इज 100. जर 100 असेल मिक्सरची प्राइस तर त्याला किती डिस्काउंट होईल ते फाइंड आउट करायचं म्हणजेच आपल्याला पर्सेंट फाइंड आउट करता येणार आहे. तर हे पहा कशा प्रकारे येणार. मग मार्क प्राइस वर किती डिस्काउंट आहे
345. सो डिस्काउंट अपॉन मार्क्ड प्राइस राईट करणार. आणि जेव्हा 100 मार्क्ड प्राइस असेल तेव्हा एक्स इतका डिस्काउंट असणार आहे. कारण आपण इथे घेतलेला आहे की लेट द डिस्काउंट बी ₹x जेव्हा 100 असेल तेव्हा. चला इक्वेशन आता इथे मांडूयात. कशा प्रकारे येणार तर हे पहा, जेव्हा मार्क्ड प्राइस ₹2300 आहे तेव्हा डिस्काउंट किती आहे ₹345. मग जेव्हा 100 असेल मार्क्ड प्राइस तेव्हा डिस्काउंट किती असणार, एक्स आपण घेतलंय. झालं, इक्वेशन मांडून झालं. आता इथे निम्म काम आपलं संपलेलं आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला आपला आन्सर मिळणार आहे. आता काय करायचं, आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. सो हे पहा, अशा प्रकारे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. आता या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग एकट्या एक्स ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला ठेवूयात आणि 2300 ला इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, इकडे गेला की डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 345 into 100 डिवाइडेड बाय 2300. आता हे 2 zeros कट होणार, हे 2 zeros कट होणार. 23 ने 345 ला डिवाइड करा. येतो का 23 चा टेबल? आय होप तुम्हाला 23 चा टेबल येत असणार आहे. आणि जर नसेल येत तर हा रेफर करा. हे पहा 23 आणि इथे आहे 345. सो चला 23 ने 345 ला डिवाइड करूयात. सो 23 1 जार 23. आता 34 मधून 23 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतात? रिमेनिंग राहतात 11 आणि हे 5 किती झाले 115 115. 23 च्या टेबल मध्ये 115 कोणत्या प्लेसवर आहे तर 5th प्लेसवर आहे. हे पहा 5th प्लेसवर आहे, हो ना. सो 23 5 जार 115. सो एक्स ची व्हॅल्यू इथे आपल्याला काय मिळालेली आहे 15. राईट करूयात, एक्स इज इक्वल टू 15. आणि एक्स म्हणजे काय आहे, एक्स म्हणजे आपण काय घेतलेलं आहे, जेव्हा मार्क प्राइस 100 असेल तेव्हा डिस्काउंट आपण एक्स घेतलेला आहे. म्हणजे पर 100 किती डिस्काउंट मिळाला हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. इथे एक्स ची किती डिस्काउंट मिळालेला आहे ₹15. सो पर 100 किती मिळालेला आहे डिस्काउंट ₹15. 15/100 यालाच आपण राईट करतो पर्सेंट फॉर्म मध्ये 15%. आलं लक्षात तुम्हाला कशा प्रकारे आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. हे पहा, मार्क्ड प्राइस मिक्सरची ₹300 ला आहे. तो कस्टमरने विकत घेतला ₹1955. म्हणजे सेलिंग प्राइस काय झाली ₹1955. मग त्याला किती रुपीजचा डिस्काउंट मिळाला हे आपण कसे फाइंड आउट करतो तर हा फॉर्म्युला यूज करून. आणि मग ₹345चा त्याला डिस्काउंट मिळाला कितीवर तर ₹2300 वर. मग पर 100 त्याला किती डिस्काउंट मिळाला हे आपण हे पहा अशा प्रकारे फाइंड आउट केलेले आहे. पर 100 त्याला ₹15चा डिस्काउंट मिळाला. याचाच अर्थ किती पर्सेंट डिस्काउंट मिळालेला आहे तर 15% इतका डिस्काउंट मिळालेला आहे. सो फायनल आन्सर अशा प्रकारे आपण राईट करणार, द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर्ड इज 15%.